कृपा करुणी मज अनाथा, निरसली भव दुःख व्यथा, तत्काळ तुझिया प्रसादे. अनंत वाणी अनंत ध्यास, वृथा संदेह या जीवास. पारख बोध करुणिया खास, मुक्त केले बंधनी. तुझे स्थितीचा विचार, वदवी जीवा नित्य सार. इतुकी कृपा करी मजवर, जीवोद्धारा कारणे. बहुपकारांची तुरासी, ज्ञानबोध नित्य पाजिसी. जवळीच ठेवी अनंतासी, जोडुनी विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की जय. ज्ञान संतानी कथिले, ज्ञान संतानी कथिले. ज्ञान संतानी कथिले. ज्ञान संताने कथिले. ज्ञान संताने कथिले. परिते तो पाहिजे पाहिले, ते तो पाहिजे पाहिले. ज्ञान संताने कथिले. ज्ञान संताने कथिले. सद्ग्रंथांचा जो पाठक, सद्ग्रंथाचा जो पाठक, सद्ग्रंथांचा जो पाठक. पाठका पाठका सद्ग्रंथांचा जो पाठक. तयासी कळे हे सकळीक. 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 हे सकळीक. ज्ञान संताने कथिले. ज्ञान संताने कथिले. ज्ञान संताने कथिले. शंका गुरुशी पुसावी. शंका गुरुशी पुजावे. गुरुशी पुसावी. शंका गुरुशी पुसावी. सेव्य सेवकांच्या भावी. सेव्य सेवकांच्या भावी.
सद्गुरुनाथ महाराज की जय. पहा सज्जनो, आपल्या समाजामध्ये अनेक वर्षापासून अनादी काळापासून संत सज्जन जे लोक आहेत त्यांचे प्रबोधनाचे कार्यक्रम होत आहेत आणि आपणाला काही संकेत मिळेल असे त्यांनीच लिहिले ग्रंथ जे आहेत ते ग्रंथ वाचायला मिळत आहेत. परंतु प्रश्न असा आहे, राष्ट्रसंत ग्रामगीतेमध्ये लिहितात, भिन्न संस्कारे भरले लोक म्हणून न मिळती एकाशी एक. कोणी जन्मताची गुणी सुरेख, कोणा ताल न साधे या जन्मी. वस्तुस्थिती अशी आहे, आपण सगळे जिज्ञासू आहात, चांगले आहात. आपणाला काहीतरी संत सज्जनांचं वाडवड्यांचं काहीतरी ऐकावं लागतं. त्याने ऐकण्याचं कारण तरी कोणतं आहे? का ऐकतो आपण? असे जे परिपाठ आहे, ध्यान सामुदायिक प्रार्थनेचे, भागवतांचे कार्यक्रम होत आहे, शिवपुराण होत आहे, बौद्ध जयंती होत आहे, कृष्ण जयंती होत आहे. हे कार्यक्रम काही अनर्थाचे आहे का? नाही नाही नाही, अनर्थाचे नाही आहे. संत सज्जन, संत म्हणजे काय पहिलं आपण जाणून घेऊ. संत कशाला म्हणावं? संतांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? सद्गुरु कबीर साहेब लिहितात, फेर परा नहीं कछु अंग में, फेर नहीं इंद्रिय न माही, फेर परा कछु भुज में, सोई निर्वारे हो नाही. संतांनी आपल्यामध्ये एकच फरक आहे, फेर परा नाही अंग में. आता तुमच्या शरीरामध्ये आणि माझ्या शरीरामध्ये काय फरक आहे? तुम्हाला कान नाक डोळे जीभ त्वचा आहे, मला कान नाक डोळे जीभ त्वचा आहे, मलाही मन आहे, तुम्हालाही मन आहे, मलाही बुद्धी आहे, तुम्हालाही बुद्धी आहे. आपल्या राष्ट्रसंतांना आपल्यासारखेच इंद्रिय होते, आपल्यासारखेच माणूस होते, आपल्यासारखे आईवडील होते. त्यांच्या उदरामध्ये त्यांनी जन्म घेतला, आपणही जन्म घेतला. लहानपणी ते हट्टी होते, नासमजी होते, मी नासमजी होतो, तुम्ही नासमजी होते. काय फरक काय आहे? एवढाच फरक आहे फक्त. फेर परा नहीं कछु अंग में, फेर नहीं इंद्रिय न माही, फेर परा कछु भुज में, सो निर्वारे हो नाही. फरक एवढाच आहे. भुज म्हणजे समज, समजीमध्ये अंतर आहे. आपल्या आणि संतांच्या समजीमध्ये अंतर आहे. आणि ज्या प्रकारची माणसाची समज असेल त्याच प्रकारचा माणसाच्या हातून व्यवहार होत असतो, हे लक्षात घ्या. शुद्ध क्रिया, शुद्ध समज, शुद्ध क्रिया, शुद्ध ही निज व्यवहार, ये तीनों जब प्राप्त भये तबही अपन सुधार. प्रत्येक माणूस सुधार का होत नाही? गौतम बुद्धाचे उपासक आहेत, मोहम्मद पैगंबरांचे उपासक आहेत, येशू ख्रिस्तांचे उपासक आहेत, रामाकृष्णाचे उपासक आहे, शिवशंकरांचे उपासक आहे, ब्रह्मदेवाचे उपासक आहे. उपासक नाही का आपण? आपल्या समाजामध्ये उपासक लोक आहे, अभ्यासक लोक आहे, संशोधक लोक आहे, समीक्षक लोक आहे, परीक्षक लोक आहे, निरीक्षक लोक आहे. काही कमी नाही. पण उपासक आहोत आपण. अनेक देवी देवतेची उपासना करतो. आपण आपल्या आत्म्याला विचारू, आपण आत्मचिंतन करू, खरोखर आम्ही उपासक आहोत का? राष्ट्रसंत लिहितात, विषय विकारे विटले से मान, 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 विषय विकारे विटले से मान. उपासक जान तया म्हणे, उपासक जान तया म्हणे, उपासक जान जान
उपासक जान तया म्हणे उपासक जान उपासक जान तया म्हणे विषय विकार विठ्ठलेचे मान विषय विकारे विठ्ठलेचे मान विषय विकारे विठ्ठलेचे मान. उपासकाची संतांनी व्याख्या केली. आता आपण अज्ञानी आहोत, तुम्ही आणि मी. संतांचा साहित्याचा अभ्यास नाही, संत काय म्हणतात याचं लक्ष नाही आपलं. आपल्याला सहज वाटते की मी उपासक आहोत, तुम्ही सगळेच आपण उपासक आहोत. परंतु उपासकांची व्याख्या राष्ट्रसंतांनी केली. उपासक कुणाला म्हणावं? विषय आणि विकारांनी ज्याचं मन वेटलेलं आहे. विषय पंचविषय कोणते आहे? शब्द स्पर्श रूप रस गंध. पंचविषय म्हणजे समाजाकडून, शेजाऱ्याच्याकडून, घरच्या सदस्यांकडून माझ्यासाठी शब्द अनुकूल यावा, सन्मानाचा मिळावा, मला पटते तो शब्द आला पाहिजे, असं ज्यांचं मत आहे तो आहे विषयासक्ती. समज नाही आपणाला, शक्य नाही. हे राष्ट्रस्थान ओवी दिली. भिन्न संस्कारे भरले लोक म्हणून न मिळती एकाशी एक. आपल्या कुटुंबामध्ये पती पत्नी आहे, मुलं बाळ आहे, शेजारी आहे, गावातले लोक आहे. आपण डोक्यामध्ये एक विषय भरला पाहिजे, संतांचा एक समज भरली पाहिजे की आपणच पती पत्नी म्हणून 24 तास एकत्र जीवन जगतो, आयुष्य काढतो. एक मन येते का बाबाजी? तुम्हालाच विचारा बरं. एक मन येते का? नाही येत. अलग अलग संस्कार आहे. जन्म घेतानाच मनुष्य कसा आला? काही पूर्वसंस्कार गती, काही संकल्प इच्छा शक्ती, काही प्रयत्न काही संगती, मिळून येती भाग्य फळे. सगळ्यांचं भाग्य सारखं राहत नाही, संतांची सगळ्याची समज सारखी राहत नाही, सगळ्यांचा ध्यास सारखा राहत नाही. तुम्ही हा किती विषय समजा मिटवतो म्हणाल, न मिटणार आहे, लक्षात घ्या. म्हणून उपासकाची व्याख्या आहे की उपासक कसा असला पाहिजे. कोणत्या देवाची भक्ती करता हा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे. आमच्या समाजामध्ये काही एकमेकाचं खंडन करतात. कुठं चालले का? नाही, शिवपुराणाला चाललो. अरे काय त्याच्यात पडलं? आपल्या जिभेवर तशी शब्द येऊ नये. एकाचं आचरण काय त्याच्यात पडलं म्हणण्यापेक्षा तुझ्यामध्ये काय पडलं ते वर्तन सुरू करा, आचरण सुरू करा. दुसऱ्याची विटंबना करू नये, दुसऱ्याला हीन लेखू नये. काही विचार केला पाहिजे. आपण माणसं आहोत. आपल्यापेक्षा वडील लोकांचा आदर करत नाही, बरोबरींना बरोबर वागवत नाही, मुलाबाळांना आपल्या मुलासारखं समजत नाही. एकदम विटंबना करणे, खंडन करणे, उच्च नीचता तयार करणे, अशी जर आपली वृत्ती असेल तर संतांचं साहित्य कळणार नाही भाऊजी. लक्षात घ्या. संतांनी काय दिलं? ज्ञान संतांनी कथिले, ज्ञान संतांनी कथिले. काय दिलं? संतांनी काय दिलं आपल्याला? मुलंबाळाने दिले. वस्तुता मार्गदर्शनाची कार्य संतांचे, पुत्र धन देणे नव्हे साचे, बिमारी बसवणे हे वैद्यकशास्त्रांचे काम आहे सर्वथा. समजून घेतलं पाहिजे. आपण कोणतंही काम कोणाकडे लावू नका. लक्षात घ्या. आपण खूप विचार केला पाहिजे. आपल्याला वाटते की संताकडे गेलं, देवाकडे गेलं तर आपणाला मुलं बाळ होईल, रोगराई बसेल, धनसमृद्धी वाढेल, परीक्षेमध्ये यश संपादन होईल, अशी समज जर आपली असेल मित्र हो, तर संतांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये पुष्कळ अंतर आहे. ती समज चुकीची आहे. संत मुलं बाळ देत नसतात. तुम्ही सगळे अभ्यासू लोक आहात. मुलं बाळ संत देते का? अरे संतांनी जर मुलं बाळ दिली असते तर पती पत्नीचं नातं कशाला पाहिजे होतं? घेतलं नाम, केली पूजा, का झाले मुलं. कुठचं कुठेही लावू नये. आणि आम्ही जे तुम्हाला फसवत आहो ना, मुलं बाळ देतो, तुमचे पोरं सुखाचे ठेवतो, तुम्हाला जावई चांगला मिळते,
अशी अशी पूजा करा, हे सगळं पोटभराचं काम आहे बाबाजी. मला माहीत आहे, कारण मी मोठा संत नाही आहे, तुमच्यातलाच आहो, पण 50 वर्षाचा अनुभव आहे मला. 50 वर्षांनी मी कार्यक्रम करत आहो, तर लोकांची अभिलाषा वेगळी राहते. काय देते देव? अंगी नाही प्रेम झरा, अंगी नाही प्रेम झरा, प्रेम झरा, अंगी नाही प्रेम झरा, प्रेम झरा, अंगी नाही प्रेम झरा, अंगी नाही प्रेम झरा, प्रेम झरा, अंगी नाही प्रेम झरा, प्रेम झरा, अंगी नाही प्रेम झरा. देवा काय करील बिचारा, देवा देव काय करील बिचारा, देवा काय करील बिचारा, बिचारा देव काय करील बिचारा, बिचारा अंगी नाही प्रेम झरा, प्रेम झरा, अंगी नाही प्रेम झरा, प्रेम झरा, अंगी नाही प्रेम झरा. आपुलिया कर्म घेणे, हे तो देवाजीचे घेण देणे. देवाचं काम कोणतं आहे? देवानं असं म्हटलं नाही, देगाहरी पलगावरी, शक्य नाही ते. आपुलिया कर्म घेणे, हेची देवाजीचे देणे. ज्याला तुम्ही देव म्हणता, ज्याला तुम्ही सत्य म्हणतात, यांचं काम कोणतं आहे? आम्ही जे सांगतो त्याचं अध्ययन करा. उपासक याचं नाव आहे. आम्ही जे बोलतो त्याचं अध्ययन करा. आम्हाला काय अभिप्रेत आहे? तुकड्या दास म्हणे वागावयासाठी पाडिल्या परिपाटी व्यवहारित्या. आपल्या समाजामध्ये जे जे काही कार्यक्रम होत असतात, धार्मिक परमार्थिक, त्या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? प्रत्येक जनसामान्यांनी कोणत्याही संतांचा करावा उत्सव, परी सांगू नये चमत्कार लाघव, पाडावा उत्तम वागणुकींचा प्रभाव जनसामान्यावरी. संत सज्जनांचा उद्देश काय आहे? आपल्या जनसामान्यांच्या मनामध्ये संतांच्या साहित्यांचा, वैचारिक दृष्टीचा, वैचारिक धारणेंचा प्रभाव तयार व्हावा. हा उद्देश या सामुदायिक प्रार्थनेचा आहे, भागवतांचा आहे, शिवपुराणांचा आहे. पण तो उद्देश ऐकणाऱ्यांनी, सांगणाऱ्यांनी बाजूला ठेवला. इथं काय आलं बाबाजी? काय आलं? संतांचे घेऊनी पाठांतर, आपणची बनतो महात्मा सुंदर, जन्मभरी निभवाया व्यवहार पोटासाठी. आज आपल्या भक्तीमध्ये काय आला? पैसा, व्यापार सुरू झाला मित्र हो. लक्षात घ्या, व्यापार हा झाला संत पोशाखांचा, 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 व्यापार हा झाला संत पोशाखांचा. आम्हा सीतयांचा विट आला, आम्हा सीतयांचा विट आला, आम्हा सीतयांचा विट आला, आम्हा सीतयांचा विट आला, व्यापार आला संत पोशाखांचा, व्यापार आला संत पोशाखांचा, व्यापार आला संत
त्या गाथेमध्ये लिहितात, व्यापार हा झाला संत पोशाखांचा, आमासी तयांचा विट आला. परमार्थामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये, सेवेमध्ये, सहकार्यामध्ये व्यापाराची भूमिका वटवू नये. सांगणाऱ्यांनी ऐकणाऱ्यांनी लक्षात घ्या. मोले सुकृत करू नये, मोले पुजारी होऊ नये, दिला तरी देऊ नये मान निस्पृहे. मोले पुजारी होऊ नये. पुजारी म्हणजे काही रोजगाराचं काम आहे का? कथा कीर्तनांचे कार्यक्रम म्हणजे रोजगारी समजता का? 40,000 रुपये रोज होते एका तासाचे, 1,000 रुपये रोज होते एका तासांचे. अरे हे बाकी प्रयत्न ठीक आहे तुमचे उदरनिर्वाहांचे, परंतु धार्मिक कार्यक्रमामध्ये, संतांच्या प्रबोधनामध्ये आपणाला आपल्या जीवनातलं दुःख आहे, कष्ट आहे, क्लेश आहे, हे का प्राप्त होते, आपण त्याचं संशोधन केलं पाहिजे. लक्षात घ्या. उपासक जो आहे त्या उपासकांनी आपलं जे मन आहे ते शुद्ध आणि पवित्र बनवलं पाहिजे, की ज्या मनामध्ये देवाची भक्ती करताना, संतांची संगत करताना आपली सगळ्यांची भूमिका तन मन धन देण्याची असली पाहिजे, घेण्याची नाही. या कार्यक्रमामध्ये माझ्यासारखा कीर्तनकार समजा कीर्तनांच्या भरोश्यावर, संतांच्या पाठांतरांच्या भरोश्यावर मी आपल्या जीवनाची राहाटी जर तयार करत असेल तर हे पापकर्म आहे मित्र, लक्षात घ्या. म्हणून उपासकांनी एक केलं पाहिजे, विषय असे दुःखकारी कारी, विषय असे दुःखकारी, विषय असे उपासकांचा हाची वैरी, 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 हाची वैरी, विषय असे दुःखकारी, दुःखकारी, विषय असे दुःखकारी, विषय असे दुःखकारी. राष्ट्रसंत गाथेमध्ये लिहितात, ग्रंथ उघडून पहा मित्र. संतांनी अनेक पुस्तकं ग्रंथ लिहिले तसेच बांधून ठेवण्यासाठी नाही. संत लिहितात, जो काही उपासक आहे, आमची आई बहिणी आहे, भाऊ भावंड आहे, आपलं हृदय चांगलं आहे, देवाची उपासना करायची आपली इच्छा आहे, परंतु त्यांनी एक समजून घेतलं पाहिजे उपासक म्हणजे काय. विषय असे दुःखकारी, उपासकांचा हाची वैरी. विषय विकार जे आहे, काम क्रोधादी जे विकार आहे, हे जीवनामध्ये भक्ती करण्याचं साधन नव्हे, वैरी आहेत, बाधक आहेत. आत्ताच भक्ती मार्ग आपण शिकाल. भक्तीचा आधार घेऊनी अंतरी, ज्ञानरूप करी जीवन सारे. भक्ती कशासाठी आहे? आपण भक्तीचा आधार घेतला पाहिजे. कोणत्या देवाची भक्ती करता हा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे. भक्ती कुणाची केली पाहिजे? आपल्यापेक्षा इतर जीवांना वडील समजणं, आपल्यापेक्षा इतर जीवांना आदर देणं, आपल्यापेक्षा इतर दीनदुबळ्यांची
म्हाताऱ्यांची, गरिबांची, अज्ञानी लोकांची सहानुभूतीनं सेवा करणं, सहकार्य देणं ही अजिबात वाईट गोष्ट नाही. आदर ठेवला पाहिजे देवाविषयी. परंतु त्या देवाची भक्ती करत असताना आपलं हृदय विषयांच्या आणि विकारांच्या आहारी जाता कामा नये. जर विषयांच्या आणि विकारांच्या आहारी जर आपलं देणं गेलं तर देवाची भक्ती आपण कशासाठी करतो? कामिकाची भक्ती इच्छिती संपत्ती, तयाची या चित्ती देव कैसा. नाही, अज्ञानाची भक्ती, कामिक लोक आहे आपण. देवा आम्हाला धनसमृद्धी दे, मुलं बाळ दे, राईरोग बसवू दे, माझ्या पुराचं चांगलं होऊ दे, यासाठी देवाचं काम नाही. देवाचं काम आहे वास्तविकता मार्गदर्शनची कार्य संतांचे, पुत्र धन देणे नव्हे साचे, बिमारी बसविणे वैद्यांचे काम आहे सर्वता. डोक्यातून काढून टाका मित्र. मी विनम्रपणे तुम्हाला सांगतो, मी काही मोठा शहाणा नाही आहे. परंतु तुम्ही इतक्या दुरून, आज चिमूरचे लोक आहे, आज आंध्र प्रदेशचे लोक आहे आणि माझ्या मारेगावचे तर आहेच, माझ्या मारेगावचे राहणारच मी, कारण मी त्यांचा आहे ना, तुमचा हो ना. मी कार्यक्रम ऐकण्यासाठी येणारच आणि मला आवर्जून सांगावं लागणारच, तुम्ही माझ्या आई बहिणी आहे, भाऊ भावंड आहे. संतांच्या कथनांचं लिखांचं वर्म तुम्हाला कळलं नाही, गाफिली आली आहे म्हणून आपण भुललो आहोत. तुमच्या कृपेनी, आशीर्वादाने, संतांच्या साहित्यांच्या प्रेरणेने थोडंफार आनादोनाने मला कळलं आहे म्हणून मी सांगत आहो. काही मोल नाही. 50 वर्ष झाले कार्यक्रम करत आहो. दिले का मला तुम्ही 10 रुपये 100 रुपये? नाही द्याल तरी मला लागत नाही, कारण आमच्या संतांनी ते शिकवलंच नाही आहे. आपुल्या कष्टावरीच जगावे, दुसऱ्याचे उपकार अंगी न घ्यावे. कष्ट करोनीच धन जोडावे, ते धन सत्कारीच लावावे. निरर्थक न वेचावे, छंदी कुणाच्या. ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंतांनी ओवी दिली आहे. ज्या राष्ट्रसंतांची आज आपण पुण्यतिथी करत आहोत, त्यांच्या वचनांचं प्रतिपालन करणं हे शिष्यांचं लक्षण आहे. गुरुचे वचन प्रतिपालन हेची परमार्थांचे लक्षण, आणि वचनभंग करिता जाणं विलक्षण सहजची आले. संतांच्या, सज्जनांच्या, आपण ज्यांना वडील म्हणतो, समजदार म्हणतो, त्यांच्या वचनांचं प्रतिपालन करणं हे मुख्य परमार्थाचं लक्षण आहे मित्र हो. ते आपण प्रतिपालन केलं पाहिजे. म्हणून